लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे हा जो काही कपल गेम आहे तो सुरू असतो आणि कपल गेम सुरू असताना ह्यांचे जे काही पाय बांधून ठेवलेले आहेत ना तेच आणखी ते सुरू आहे. खरं तर आता बघा ना 3-4 दिवस झालं ताणलं आहे, पण आत्ता त्यांनी सुरुवातीला थोडंसं शॉर्टकट घेतलं आणि शॉर्टकट घेतल्यानंतर आपण पाहतोय की इथे आता काव्याचा पाय त्या दगडावरती पडला जातो. काव्याचा पाय त्या दगडावरती पडल्याबरोबर आता आपण पाहतो की इकडे नंदिनी तिला सावरते आणि नंदिनीने तिला सावरल्यानंतर आता लगेचच ती म्हणत असते, नाही नाही ठीक आहे, मी ठीक आहे ताई, नको काळजी करूस. आता इथे समोर ठेवलेला गजरा घ्यायचा असतो आणि तो गजराच घेऊन आता इकडे केसामध्ये माळायचा असतो. त्यानंतर नंदिनी आता लगेचच इथे काव्याचा हात हातामध्ये घेते आणि काव्याचा हात हातामध्ये घेऊन तिला आता ती आधार दे तिथपर्यंत नेऊन पोहोचवण्याचं काम करत असते. त्याच वेळेला आता सगळेजण म्हणजे चौघी जण सोबतच त्या गजऱ्यापर्यंत जाऊन पोहोचतात. सोबतच त्या गजऱ्यापर्यंत जाऊन पोहोचल्यानंतर आपण पाहतो की सगळेजण आता टाळ्या वाजवत असतात आणि टाळ्या वाजवल्यानंतर सगळ्यांना फार आनंद झालेला असतो, कारण दोन्ही जोड्या आता इकडे सोबतच त्या तिथपर्यंत जाऊन पोहोचलेल्या असतात आणि त्या तिथपर्यंत जाऊन पोहोचल्यानंतर आता आनंदानेच टाळ्या वाजवत असतात. त्याच वेळेला आपण पाहतो की इकडे आता आणि जी काही वसू आहे ती म्हणत असते, आता मला एक गोष्ट सांगा, कोणीतरी एकानेच तो जो काही गजरा आहे तो गजरा केसामध्ये माळावा लागणार आहे आणि एकच कोणीतरी जिंकणार आहे, असं वसू म्हणत असते. आता चौघेजण जरी तिथपर्यंत पोहोचला असला तरीसुद्धा कोणती एकच जोडी तिथे पोहोचू शकते ना, असंच होईल ना. तेव्हा रम्या म्हणत असते, हो आई बोलते ते अगदी बरोबर आहे, कारण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आपल्याला ही जर फेरी इथे पूर्ण करायची असेल ना तर हा टास्क होणं फार गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला कोणाला तरी एकाला इथे आता हा गजरा घेऊन माळावा लागणार आहे. त्याच वेळेला आता इकडे हा गजरा एकच कोणीतरी जिंकेल असं रम्या म्हणत असते. आता काव्या म्हणत असते, रम्याचं अगदी बरोबर आहे ताई, तुला एक गोष्ट सांगू का, जेव्हा जीवाने तुझ्याकरिता गजरा आणला होता तेव्हा त्यातील गजरा तू स्वतःच्या हाताने मला दिला होतास आणि स्वतःच्या हाताने तू मला गजरा दिल्यानंतर आपण तो गजरा दोघींनी माळला होता. तेव्हा आता काव्या लगेचच तो गजरा हातामध्ये घेते आणि रम्याला म्हणत असते, रम्या तुला सांगू, ह्या फेरीमध्ये आम्ही दोघीजणी अजिबात एकत्र जिंकणार नाही आहोत. काही जरी झालं तरीसुद्धा आम्ही इथे दोघी ह्या फेरीच्या विजेता आहोत. म्हणजे मला नाही समजलं काव्या. तेव्हा काव्या म्हणत असते, हो अगदी बरोबर मीच बोलते. आता हा गजरा जो आहे ना तो 2 भागामध्ये होईल. म्हणजे ह्या गजऱ्याचे 2 भाग होतील आणि आपण दोघीजणी हा गजरा लावणार आहोत, असं आता काव्या म्हणत असते. आणि तेव्हा काव्या जी आहे ना ती त्या गजऱ्याचे 2 तुकडे करते आणि 2 तुकडे केल्यानंतर एक तुकडा नंदिनीसाठी आणि एक तिच्यासाठी ठेवते. कारण काही दिवसापूर्वी जेव्हा जीवाने गजरा आणला होता त्यावेळेला इकडे नंदिनी असं म्हटली होती की जे माझं आहे ते तुझं आहे, असं म्हणून तिने तो गजरा तिलासुद्धा दिला होता. तेव्हा विक्रम म्हणत असतात, अगं इथे मोठ्या सोन्याचाच फक्त मान तू मिळवला नाहीस, तर इथे आल्याबरोबर मोठ्या सोन्यासारखं सुद्धा तू वागायला लागलेली आहेस बघ काव्या, असं म्हटल्यानंतर रम्याचा चेहराच पडलेला असतो. आता सगळेजण आनंदात असतात. काव्याने एक गजरा नंदिनीच्या हातात दिलेला असतो आणि एक गजरा तिच्या हातात असतो. तेव्हा लगेच आता इकडे जो काही जीवा आहे तो नंदिनीच्या हातून तो गजरा काढून घेतो आणि लगेचच आता तो गजरा नंदिनीला तो लावत असतो. त्याच वेळेला इकडे काव्याच्या हातामध्ये असलेला गजरा पार्थ घेतो आणि पार्थसुद्धा तो गजरा आता काव्याच्या केसामध्ये माळून देतो. इकडे आता रम्याच्या हातामध्ये रिकामं पान असतं. रम्याला आता राग आलेला असतो खूप जास्त, कारण तिचा हा प्लॅन फ्लॉप झालेला असतो. ह्या जोडीमध्ये ह्या प्लॅनमध्ये तिला काव्याला आणि त्याचबरोबर पार्थ ह्या दोघांनासुद्धा हरवायचं असतं, पण नशिबाचे फासे उलटेच पडलेत आणि त्याचमुळे खाली काही तिने काव्याने इथे नंदिनीसाठी टाकलेले छोटे छोटे खडे आहेत ते स्वतःच्या पायाखाली घेते आणि स्वतःच्या पायाखाली घेऊन त्यावर जोरातच पाय रगडत असते, जेणेकरून तिला हा त्रास होईल आणि ह्या वेदना होतील. आणि जेव्हा ती हे खडे पायाखाली टाकते तेव्हा वसू मात्र पुन्हा एकदा तिच्याकडे पाहते. आता तिच्या पायामध्ये खूप मोठी काच घुसलेली असते आणि तीच काच ती इथे काढण्याचा प्रयत्न करत असते. तर आता प्रेक्षकांनो इकडे वसूला खूप वाईट वाटत असतं रम्याचं. आता अशा पद्धतीने ह्यांचे हे लग्नानंतर
आतापर्यंतचे सगळे खेळ जे आहेत ना ते संपलेले आहेत. तर आता सुरुवात होते त्यांच्या नवीन आयुष्याला. तर इथे आपण पाहतो की सुरुवातीला रम्या आणि वसू त्यांच्या खोलीमध्ये बसलेले असतात. रम्याच्या पायाला खूप लागलेलं असतं आणि रक्त निघत असतं. तेव्हा वसू फर्स्ट एड बॉक्स घेऊन आलेली असते आणि रम्याला थांबवण्याचं काम करते. ती म्हणत असते, रम्या काय करतेस, कुठे चाललीस, इथे बस बरं अगोदर खाली, लवकर दाखव बरं मला तो पाय, किती लागलंय, किती रक्त येते त्या पायातून, मला त्यावर थोडंसं मलम वगैरे काहीतरी लावू दे. तेव्हा रम्या म्हणत असते, नाही आई, मला त्रास नाही होते. रम्या असं काय करतेस, त्रास होत नाही असं कसं बोलू शकतेस तू, अगं एवढं लागलं, एवढं रक्त येते, मग त्रास होणार नाही कसं. तेव्हा ती म्हणत असते, नाही, माझ्या सर्व भावना मरून गेल्यात, हल्ली मला जखमा आता प्रिय लागायला लागलेल्या आहेत, मला त्रास हल्ली हवा हवासा वाटू लागलेला आहे. तेव्हा वसू म्हणत असते, रम्या तुझं हे जे काही बोलणं आहे, हे जे काही वागणं आहे ना, ते मला माझ्या कळण्यापलीकडचंच आहे. का अशी वागतेस ग रम्या, अगं मी तुझी आई आहे ना, मग आईला सुद्धा तुझ्या मनातलं सगळं काही सांगणार नाही आहेस का. रम्या बघ, सगळं झालं, लग्न झालं, गृहप्रवेश झाला, आता लग्नानंतरचे विधीसुद्धा झाले, खेळ झाले, सगळं झालं, पण तू काहीच केलं नाही आहेस रम्या. तुला एक गोष्ट सांगू का, तुझं हे वागणं ना मला हल्ली खटकतच चाललंय, कळतच नाही आहे. जेव्हा तू ती पांढरी साडी घेऊन ठेवली होतीस, मला वाटलं तू त्या पांढऱ्या साडीचं काय करणार आहेस. त्याच वेळेला आता इकडे ती पांढरी साडी घेऊन तू ठेवलीस खरी, पण त्याचं काय. त्यावर रम्या म्हणत असते, घेतली गाई मी ती पांढरी साडी घेतली, पण थांब जरा. वसू म्हणते, अगं पण कसं कसं थांबवू सांग ना, तू ती बस्त्यामध्ये पांढरी साडी घेतलीस, त्यानंतर सुतक तर आलंच नाही, आता सुतक येऊन उपयोग काय, कारण लग्न तर झालंय रंप्या. तेव्हा ती म्हणत असते, अगं लग्न झालंय, होऊ देत ना मग, त्याने काय फरक पडतोय. रम्या काय बोलतेस तू, मला असं वाटलं की तू आता ती पांढरी साडी घेतल्यानंतर काहीतरी करशील, त्यानंतर इकडे चुडा भरला त्यावर काहीतरी करशील, हळद इकडे एकमेकांची हळद उष्टी एकमेकांना न लागण्या इतपत गेलं होतं, त्यावेळेस तू काहीतरी करशील, पण तेव्हासुद्धा तू काहीच नाही केलं. त्यानंतर तुला सांगू, त्या पोरींच्या तोंडावर तू फेस मास्क लावलेस आणि त्यावेळेससुद्धा मला वाटलं की नक्कीच तू काहीतरी करशील, पण त्यावेळेससुद्धा तू काहीच केलं नाही आहेस. आणि त्यानंतर तर अक्षता डोईवर पडला, त्यानंतरसुद्धा नाही. वरात निघाली त्यावेळेस तू मला काय म्हटलीस की फक्त वरात निघाली आहे, ती घरापर्यंत थोडी ना पोहोचली आहे. मला वाटलं तू त्यांच्या कव्या आणि पारच्या गाडीचे ब्रेक फेल करशील, पण तरीसुद्धा तू तसं काहीच केलं नाही आहेस रम्या. अगं गृहप्रवेश झाला, अक्षरशः इथे आता जे काही लग्नानंतरचे विधी आहेत तेव्हासुद्धा तू त्यांना ट्विस्टच देत आलीस. त्यावर रम्या म्हणत असते, अगं आई चिल जरा, हीच तर जादू आहे ना, हीच तर खरी रम्या आहे ना. म्हणजे मला नाही समजलं आई, मला एक गोष्ट सांग, आता लग्न नागेपर्यंत त्यांच्या मनामध्ये भीतीच होती, बरोबर की नाही. जशी तुझ्या मनामध्ये भीती होती तशीच त्या सगळ्यांच्या मनामध्ये भीती होती आणि भीतीचं इथे विश्वासात रूपांतर झालं. भीती त्यांना वाटत होती, पण त्यांनी चक्क माझ्यावर विश्वास ठेवलाय, कळलं तुला, माझ्यावर विश्वास ठेवलाय. त्यांना असं मुळीच वाटलं नाही की मी लग्नामध्ये काहीतरी करेल म्हणून, आणि मी ते केलंसुद्धा नाही आई. पण तुला आणखी एक गोष्ट सांगू का आई, इथे मी ती पांढरी साडी इतर नेसणारच आहे, पण आत्ताच नाही. आत्ताच नाही म्हणजे कधी, आणि नेमकं काय करणार आहेस, असं ती इथे विचारते. त्याच वेळेला आता इकडे लग्नाचे खेळ झाल्यानंतर आपण पाहतो की जीवा नंदिनी आता दोघेही जण त्यांच्या खोलीमध्ये आलेले असतात. त्यांच्या खोलीमध्ये आल्यानंतर पाहतात तर काय सुंदर अशी गुलाबांच्या पाकळ्यांनी त्यांचा बेड आणि लाईटच्या माळा, त्याचबरोबर आर्टिफिशियल माळा लावून इथे त्यांचा बेडरूम सुंदर असा सजवला गेलेला असतो. जेव्हा जीवा पाहतो तेव्हा त्याला फार आनंद होत असतो. नंदिनीच्या चेहऱ्यावर सुद्धा आनंद आलेला असतो. जीवा थोडासा उघडल्यासारखा असतो आणि त्याच वेळेला तो आता इकडे तिकडे पाहतो तेव्हा नंदिनी तिच्याकडे पाहतच असते. त्याच वेळेला आता इकडे जीवा त्याचा एक हात पुढे करतो तेव्हा नंदिनीसुद्धा एक हात पुढे करून जीवाच्या हातामध्ये देते आणि दोघंही जण आता जीवा नंदिनीच्या त्या खोलीमध्ये प्रवेश करत असतात. त्याच वेळेला आपण पाहतो की इकडे हळूहळू पावलं टाकून ते खोलीमध्ये येतात आणि सुंदर असं गाणं आता इथे बराच वेळ प्ले झालेलं असतं. फक्त आणि फक्त इथे म्युझिकच असतं. आता नंदिनीचा हात जीवाच्या हातामध्ये असतो आणि दोघेही जण खोलीमध्ये येतात. दोघेही जण खोलीमध्ये आल्यानंतर सगळीकडे पाहतात तर काय सगळी खोली आता
इकडे सजवलेली असते. नंदिनी सगळीकडे एकदा नजर फिरवते आणि नंदिनीने सगळीकडे नजर फिरवत तोपर्यंत जीवाने दरवाजा बंद केलेला असतो. आता जीवा नंदिनीच्या पाठी येऊन उभा राहतो आणि जीवा नंदिनीच्या पाठी येऊन उभा राहिल्यानंतर आता लगेचच नंदिनी जी आहे ती आरशाकडे पाहतच असते. तेव्हा जीवा हळूच आता नंदिनीकडे जातो, तिच्या खांद्यावर हनुवटी ठेवत असतो आणि तेव्हा नंदिनी जीवाकडे पाहतच असते. त्याच वेळेला आता इकडे जीवा हळूच नंदिनीला म्हणत असतो, नंदिनी, प्रत्येक वेळी आपल्यामध्ये ज्या गोष्टी व्हायच्या होत्या त्या प्रत्येक वेळी काही ना काही कारणकडून राहतच होत्या. प्रत्येक वेळी आपण तिथपर्यंत पोहोचत होतो, पण असं काहीतरी व्हायचं की त्या गोष्टी राहूनच जायच्या, असं जीवा तिला म्हणत असतो. तर इकडे आता रम्या म्हणत असते, अगं आई, हे तर खरं आहे ना, म्हणजे बघ ना, आता खरंच सांगू का तुला, आता लग्नामध्ये एवढ्या सगळ्या काही गोष्टी झाल्यात, पण एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर लग्न झालंय, पण आता मात्र माझ्याकडे अशा काही 2 गोष्टी आहेत ना, त्या गोष्टी खरंच महत्त्वाच्या आहेत. तेव्हा आता इकडे काव्या तर मरणारच आहे आणि काव्या मेल्यानंतर मग काव्यार्थ संपेल आणि त्यानंतर रम्यार्थ सुरू होईल. तेव्हा वसू म्हणत असते, म्हणजे मला एक गोष्ट सांग, तू ती सिलिंगमध्ये बॉडी ठेवणार होतीस, ती काव्याची ठेवणार होतीस? तेव्हा रम्या म्हणत असते, नाही गाई, मी असं काही नाही करणार आहे, मी ते तुला घाबरवत होते, मी असं काहीच नाही करणार आहे. पण मग सांग ना. अगं बघ, आता त्यांचा काव्यार्थाचा प्रवास आहे ना, तो लवकरच संपणार आहे, पण मग त्यांचा काव्यार्थाचा प्रवास संपल्यानंतर मग आता लगेचच रम्यार्थाचा प्रवास सुरू होणार आहे. आता काव्या एकदा मेली की पार्थला माझ्यासोबत लग्न पासून किंवा पार्थ माझ्यापासून लग्न करण्यापासून स्वतःला थांबवूच शकणार नाही. काही जरी झालं ना तरीसुद्धा त्याला माझ्यासोबत लग्न करावंच लागणार आहे. आणि तुला एक गोष्ट सांगू का, ह्या आता सगळ्या गोष्टी ह्या 2 पत्रिका करतील, असं म्हणून काव्याची आणि पार्थची पत्रिका ती आता वसूकडे देते. आणि तेव्हा वसू म्हणत असते, अगं रम्या, हे काय आहे? म्हणजे ही जी काही पत्रिका आहे ती म्हणजे पार्थची तू ह्या घरातून मिळवली असू शकतेस, पण काव्याची पत्रिका कशी आणि कुठून मिळवलीस? तेव्हा रम्या सांगत असते, अगं आई, खूप सोपं आहे. ही जी काही पत्रिका आहे ना, ती पत्रिका मी इथे शारदा मामीकडे गेले आणि शारदा मामींकडून त्यांना घोळात घेऊन ही पत्रिका मी मिळवली आहे. ह्या पत्रिकेचं फार मोठं काही असं गुपित नाही आहे. तेव्हा लगेच आता वसू म्हणत असते, पण शारदाने तुला पत्रिका दिली? तेव्हा ती म्हणत असते, हो, ह्या 2 पत्रिकाचे हे मी गुण काढलेले आहेत, हे गुण आता बघ तू एकदा, असं म्हणून रम्याने हातामध्ये जी गुणपत्रिका पकडलेली असते ती वसू पाहते. तेव्हा वसूला धक्का बसत असतो. त्या प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं, त्या पत्रिकेवरून हे जे काही तिनं गुणपत्रिका काढलेली आहे त्यात नेमकं तिने काय काढून घेतलं असेल? स्वतःच्या मर्जीचं काढलं असेल का गुरुजींनी सांगितलंय त्यांनी हे गुण जुळून दिली असतील? तर आता रम्या म्हणत असते, आई, तुला आठवतंय ना गुरुजी काय म्हणाले होते? पार्थचं आणि माझंच लग्न होणार आहे. मग आता तसंच होणार आहे. काव्यार्थ संपणार आणि रम्यार्थ लवकरच सुरू होणार. आई, तू काळजी करू नकोस, असं म्हणून ती हसायला लागलेली असते. तेव्हा वसू तिच्याकडे पाहते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता इकडे जी काही नंदिनी आहे ती जीवाकडे पाहत असते. तेव्हा जीवा पुन्हा एकदा तिच्या पाठीमागे येऊन उभा राहतो. नंदिनीचं सगळं काही लक्ष जीवाकडे असतं, समोर चेहरा असतो. त्याच वेळेला आता दोघांमध्ये जे काही ते उशी किंवा ब्लँकेट ठेवत असतात त्याचासुद्धा प्रवास आता इकडे हळूहळू करून संपत आलेला असतो. आता जीवा नंदिनीकडे पाहतो, नंदिनीला स्वतःच्या बाजूला ओळवून घेत असतो. तेव्हा तो पाहतो आणि म्हणत असतो, नंदिनी, हे बघ, माझ्याकडे बघ ना. तेव्हा नंदिनी म्हणत असते, नाही अगं, असं काय करतेस तू, माझ्याकडे तरी बघ. तेव्हा नंदिनी सरते शेवटी जीवाकडे पाहते आणि तो म्हणत असतो, आत्तापर्यंत जे अपूर्ण राहिले ते आता आपल्याला पूर्ण करायचं आहे. म्हणजे काय, तर इकडे आता नंदिनी त्याच्याकडे पाहते आणि विचारत असते. तेव्हा जीवा म्हणत असतो, नंदिनी, त्या दिवशीची किस राहिलेली आहे, असं म्हटल्यानंतर आता लगेचच तो किस घ्यायला जातो. तेवढ्यातच नंदिनी त्यांच्या दोघांच्यामध्ये ती फोटो फ्रेम पकडत असते. तर दुसऱ्या बाजूला पार्थने आता काव्याला हातावर उचलूनच खोलीमध्ये आणलेलं असतं. जेव्हा खोलीमध्ये येतात तेव्हा त्यांचासुद्धा हा जो काही बेडरूम आहे तो खूप असा सुंदर डेकोरेट केलेला असतो. काव्या आरशासमोर येऊन उभी राहते, पार्थच्या पाठीमागे येऊन उभा राहतो आणि तिलासुद्धा आरशामध्ये तो पाहत असतो. त्याच वेळेला काव्या हातावरची मेहंदी पाहते, हातावरती काव्यार्थ असं नाव लिहिलेलं असतं. तेव्हा पार्थसुद्धा तिच्या हातावरची ती मेहंदी पाहतो आणि दोघांनासुद्धा फार आनंद इथे होत असतो. तेव्हा आता काव्या पार्थला म्हणत असते, खरं सांगू पार्थ तुम्हाला, म्हणजे आज हे जे काही आपलं लग्न झालंय ना,
ते लग्न आज माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल होतं. खरं सांगते मी. आज ह्या मंगळसूत्राच्या वाट्या, त्यामध्ये असलेलं हळदी कुंकू, तुमच्या नावाचं मंगळसूत्र, हे सगळं मी फार एन्जॉय केलं आहे. म्हणजे बघा ना, पहिलं लग्न झालं होतं, म्हणजे तो तिथपासूनचा प्रवास, तर आता इकडे प्रेमात पडून लग्न केल्यापर्यंतचा प्रवास, हे आपल्यासाठी किती सुंदर कल्पना आहे ना. म्हणजे खरं सांगू का, त्यावेळेसचं लग्न फक्त एका मुलीबरोबर झालं होतं तुमचं, पण आत्ता खऱ्या अर्थाने मी तुमच्यासोबत अगदी हे सगळे काही विधी एन्जॉय केलेत आणि खऱ्या अर्थाने आपलं, म्हणजे माझं, म्हणजे आपलं, म्हणजे माझं असं म्हणता म्हणता शेवटी पार्थ म्हणत असतो, म्हणजे आपलं फायनली लग्न झालं आहे, असंच म्हणायचं आहे ना तुम्हाला. त्यावर काव्या म्हणत असते, हो देशमुख, हे लग्न मी फार एन्जॉय केलं आहे. ह्या लग्नामध्ये सगळे विधी मी फार एन्जॉय केलेत. त्याच वेळेला इकडे काव्या म्हणत असते, पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, माझा नवरा नेहमी म्हणायचा. तेव्हा तो म्हणतो, काय म्हणायचा? म्हणजे युनिवर्स जे मनामध्ये आहे, जे ठरवतो ना, ते सगळं काही घडतं आणि फक्त आपला त्या युनिवर्सवर विश्वास असायला हवा. सेम अगदी आजसुद्धा तसंच झालं आहे. त्याच वेळेला पार्थ म्हणत असतो, हो, म्हणजे माझी फिसकारलेली मांजर म्याव म्याव करती ना. तेव्हा काव्या म्हणत असते, हो ते तर आहेच देशमुख, पण तरीसुद्धा. तेव्हा पार्थ म्हणत असतो, पण माझ्यासाठी हे लग्न म्हणजे एक फॅन्टॅसी होती. तेव्हा ती म्हणत असते, फॅन्टॅसी म्हणजे मला नाही समजलं, असं का वाटतंय तुम्हाला? त्यावर आता इकडे पार्थ म्हणत असतो, खरं सांगू का, जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो ना, त्यावेळेस मला ना लव्ह मॅरेज करायचं होतं, पण आता झालं अरेंज मॅरेज. मग आता बघितलं ना तुम्ही, आपलं लग्न झालं. ते नको असल्यापासून आत्तापर्यंतचं ते लग्न मी अनुभवतोय. मग त्या प्रत्येक लग्नाचा दिवस मला आठवतोय. तुमच्या शेवटी मी प्रेमात पडलो आणि प्रेमात पडल्यानंतर आता पुन्हा आपलं लग्न झालं. खरं तर ह्या सिच्युएशनमध्ये आपण असे जोडपं आहो की इकडे आपलंच ह्या पद्धतीने लग्न झालेलं असेल, असा इकडे तो विचार करतो. तेव्हा आता हा प्रवास मला फार आवडला आहे, असं काव्या म्हणते. तेव्हा लगेच पार्थ म्हणत असतो, मग आता त्या उषासुद्धा आपल्यामधल्या बाजूला होतील ना. तेव्हा काव्या म्हणत असते, हो, जा आता करा त्या उषा बाजूला. तेव्हा पार्थ म्हणतो, तुमचा काहीतरी निर्णय बदलायच्या अगोदर मी पटकन जातो आणि त्या उषा काढतो. उषा काढायला जातो तेव्हा त्याला ती फ्रेम दिसते आणि तो त्या फ्रेमकडे पाहतो. तर इकडे आता जी नंदिनी आहे, त्या नंदिनीने सुद्धा इथे जीवाला एक सुंदर अशी फ्रेम दिलेली असते. आता फ्रेम म्हणजे कोणतं, तर त्यांचं जे काही फोटोशूट झालं होतं प्री वेडिंगचं, त्यातलेच फोटो असतात आणि तेच फोटो इथे आता त्यांनी फ्रेममध्ये बनवून घेतलेले असतात. आता जीवा तो फोटो पाहतो आणि पाहिल्यानंतर त्याला खूप छान वाटत असतं. तेव्हा तो म्हणतो, तू हे माझ्यासाठी बनवून घेतलंयस? तेव्हा नंदिनी म्हणत असते, हो, कारण आपल्या रूममध्ये फोटो नव्हता, तो तुटला होता ना, म्हणून हा फोटो मी आपल्यासाठी घेतला आहे बनवून. आता काही जरी झालं ना, तरीसुद्धा हा फोटो जो आहे ना, तो कायम जीवा नंदिनीच्याच खोलीमध्ये असेल. तेव्हा इकडे आता जीवा म्हणत असतो, नाही, जीवा नंदिनीच्या नाही, जीवानंदिनीच्या खोलीमध्ये असेल, असं म्हणून आता पुन्हा एकदा आता जीवा आणि त्याचबरोबर नंदिनी हे दोघेही जण एकमेकांच्या फार जवळ असतात. तर इकडे आता पार्थ जो आहे ना, तो पार्थसुद्धा तो फोटो हातामध्ये घेतो आणि पार्थने फोटो हातामध्ये घेतल्यानंतर तो सुद्धा त्या फोटोकडे पाहतच असतो. तेव्हा इकडे जीवा म्हणत असतो, खरं सांगू नंदिनी, जीवा नंदिनीचा हा प्रवास मी फार एन्जॉय केलेला आहे. सगळं काही किती वेगळं आणि कशा पद्धतीने झालं ही गोष्ट तुझ्या लक्षात येते ना. तेव्हा नंदिनी म्हणत असते, हो जीवा, कळतंय मला, कारण आत्तापर्यंत आपण खूप काही गोष्टी ते सहन केल्यात, पण आता खरं पाहायला गेलं तर आपण दोघं एकमेकांच्या नशिबातच होतो. मग नशिबात होतो म्हटल्यावर तेव्हा आता जीवा म्हणत असतो, हो, पण आता एक ती गोष्ट राहिलेली करायची आहे, असं म्हणून नंदिनी म्हणत असते, कोणती गोष्ट, असं म्हटल्यानंतर ती त्याच्यापासून पळून जात असते. तेव्हा लगेच आता जीवा तिचा हात पकडतो आणि तिला तिथेच थांबवण्याचा तो प्रयत्न करत असतो. तर प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भागसुद्धा फार इंटरेस्टिंग असणार आहे. खरं तर आता इकडे रम्या अजून कोणतं कांड करते आणि कशा पद्धतीने ह्यांची पहिली रात्र ही थांबवते हे पाहणं फार इंटरेस्टिंग असतं. बहुतेक आता रम्या चाललेली असावी आणि रम्यानेच काहीतरी गोंधळ घातलेला असावा, असंच इथे कुठेतरी वाटतंय. आता इकडे पार्थ जेव्हा ती फोटो फ्रेम पाहतो, ती फोटो फ्रेम पाहिल्यानंतर त्याला फार आनंद इथे होत असतो. आता तो विचार करत असतो, बापरे, ही फोटो फ्रेम जी आहे ना, ती तुम्ही बनवली आहे आणि ही फोटो फ्रेम खरंच खूप छान आहे. आता तुम्ही मला एक गिफ्ट दिलं आहे, आता मी तुम्हाला रिटर्न गिफ्ट देणार आहे, असं पार्थ म्हणत असतो. आणि असं पार्थ म्हटल्यानंतर लगेचच आता इकडे तो काव्याच्या समोर झोपतो.
तिच्या पायावर हात ठेवून डोकं ठेवत असतो आणि तिला अक्षरशः दंडवत प्रणाम इथे पार्थ घालत असतो. तेव्हा काव्या हे सगळं काही पाहतच असते. तिला तर समजत नसतं की नेमकं इथे आता पार्थचं हे सगळं काही काय चाललेलं आहे. त्याच वेळेला आता पार्थने इकडे तिच्या पायावर डोकं ठेवून तिला दंडवत प्रणाम घातल्यानंतर काव्या पाहत असते. दुसऱ्या बाजूला आता इकडे पळून जाणाऱ्या नंदिनीला जीवाने अडवलेलं असतं. त्या नंदिनी दरवाजापाशी असते तेव्हा जीवा आता तिथे जातो. जीवा नंदिनीच्या फार जवळ असतो, पण तेवढ्यातच आता दरवाजा जोराजोरातच वाजायला सुरुवात होते. आता दरवाजा जोराजोरातच कोण वाजवत असेल असा प्रश्न इकडे ह्या दोघांना सुद्धा पडतो आणि दोघांना हा प्रश्न पडल्यानंतर दोघेही जण दरवाजा उघडतात. दरवाजा उघडल्यानंतर समोर पाहतात तर काय, समोर मात्र एक व्यक्ती असते. आता ती व्यक्ती कोण असेल, रम्या असेल, वसू असेल का आणखी कोण असेल हे पाहणं फार इंटरेस्टिंग असणार आहे. तर प्रेक्षकांनो, खूपच सुंदर असा उद्याचा भाग असणार आहे. अजिबात मिस करू नका. चॅनलला सबस्क्राईब करा आणि लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचे अपकमिंग त्याचबरोबर रिव्ह्यू एन्जॉय करा. भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.